बोला डेमोक्रेसी में पार्टी लड़ती है, ग्रुप लड़ता है। मैंने क्या बोला, गांव स्तर का पक्ष होगा, तहसील स्तर का, जिला स्तर का, डिवीजन स्तर का, राज्य स्तर का, देश स्तर का। वो उसमें इंडिपेंडेंट इंसान को भी किधर इलेक्शन लड़ने के लिए कि मना तो नहीं है। अभी मैं तो ये बोलूंगा कि संदीप नाइक ने पार्टी की डिसिप्लिन के साथ चलना चाहिए, वरना उसके मन में यदि उमंग होगी तो बात ऐसी कि उसको उसका निर्णय लेने के लिए मैं रुकाऊंगा नहीं। मैं तो ये बोलूंगा कि भाई उसने पार्टी के डिसिप्लिन के साथ रह के पार्टी का जो भी नियम है उसके भी काम करना चाहिए। लेकिन अपन पूरे देश में देखे कि एक परिवार से तीन तीन पार्टी में भी लोग खड़े रहते हैं और वो पार्टी के लोग इलेक्शन के बाद में फिर से खाने पीने के लिए एक साथ बैठते हैं। ओके, पूरे देश में तीसरी बार देश के पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जी ने देश का नेतृत्व शुरू किया है। अभी एक 4-5 महीने हो गए। पहली बार तो डिफिकल्ट था, लेकिन कामयाबी मिली, दूसरी बार भी कामयाबी मिली, तीसरी बार भी कामयाबी मिली। अभी जो कुछ भी आखिर में हरदम युद्ध नीति में एक ही दाव नहीं चलता, दाव बदलते हैं, वेपन्स बदलते हैं, रीत बदलती है। तो जो कुछ भी लड़ाई लड़ने में कहाँ भी कुछ कम ज्यादा हुआ होगा उसमें बदलाव किया जाएगा। और मुझे दोबारा आपसे उम्मीदवारी का मौका दिया, इसलिए पक्ष नेतृत्व का मैंने आभार माना है। माननीय नरेंद्र जी मोदी, जेपी नड्डा जी, यहाँ के नेतृत्व देवेंद्र फडणवीस जी, बावनकुळे जी, ये सब लोग सोच समझ के अपने कार्यकर्ताओं को आगे बढ़ा के पक्ष के माध्यम से समाज की सेवा करने के लिए आगे आगे बढ़ रहे हैं। वो समाज उसको स्वीकार करे। तमाम युवा कार्यकर्ता है वो चाहते की तुम्ही लोकशाहीमध्ये कोणाचा आवाज दाबू शकत नाही। मतस्वातंत्र्य, त्या ठिकाणी भाषण स्वातंत्र्य हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे आणि म्हणून ती लोकशाही म्हटली जाते। एखाद्या कार्यकर्त्याला वाटलं, कार्यकर्त्यांना वाटलं, त्याने त्यांचं मत त्या ठिकाणी मांडलं, त्याच्यात काय चूक केली असं मला वाटत नाही। दादा, आपको दूसरी बार फिर से बीजेपी ने विश्वास जताया है। आप वैसे भी मुंबई का कार्यकर्त्यांचा माजी नगरसेवकांचा जोर होता, पण मुंबई आणि बाकी ठिकाणी पाहिलं तर घराणेशाहीला पक्षाने भाजपाने असं कुठे हे धरलेलंच नाही, तिथे दिलेले मग हा दुजाभाव का असं? हे बघा आता प्रश्न असे आहे, बॉस इज ऑलवेज राईट, काय म्हटले जाते, बॉस इज ऑलवेज राईट। आता नेतृत्वाने जो काही निर्णय घेतला त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये भाष्य करण्याची माझी इच्छा नाही। राहिला एखाद्या पक्षामधून 10 लोकांनी जरी उमेदवारी मागितली तरी त्या कार्यकर्त्याचं त्याच्यात दोष नाही। नेतृत्वाने त्याचा निकष लावून तो त्या पात्रतेचा आहे की नाही आहे याचा पूर्ण अभ्यास करून एखाद्याला तिकीट द्यावं किंवा न द्यावं हा नेतृत्वाचा प्रश्न आहे। आणि भारतीय जनता पक्षासारख्या शिस्तबद्ध पक्षामध्ये अशा प्रकारच्या गोष्टीला, नाराजीला किंवा वक्तव्याला तिथे काय जास्त किंमत नाही। कारण हा भारतीय जनता पक्ष हा देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेला पक्ष, किंबहुना देशाच्या बाहेर गेलेला पक्ष आहे। जसा काँग्रेस सुद्धा एकेकाली म्हणजे देशाच्या बाहेर सुद्धा, तशा प्रकारच्या पक्षामध्ये पक्ष नेतृत्वाला जे निकष वाटतील त्या पद्धतीने तिकीट देतील आणि ते लोकांनी मान्य करावं। काल एमबीएसए मध्ये अशा संदर्भात मीटिंग झाली। संघामध्ये भाजपाचे उमेदवार आहेत आणि सगळे उमेदवार आहेत। एकूणच ऐरोलीचा विचार करता सध्या तरी तुमचा प्रवास आहे ते सुखकर वाटतंय। येत्या काळात अजून काही पक्षाचे हे बघा, लोकशाही देशामध्ये जितके पक्ष, जितके अपक्ष, ज्यांना जी निवडणूक लढवण्याची ते पात्र आहेत अशा ठिकाणी ते निवडणूक लढवू शकतात। छोटे पक्ष सुद्धा म्हणजे शहर स्तरावरचे, एखाद्या डिव्हिजन स्तरावरचे, राज्य स्तरावरचे आणि भारतीय स्तरावरचे पक्ष सुद्धा लढू शकतात आणि कोणाला निवडणुका लढवायला कोणी मनाई करू शकत नाही। आणि माझ्यासारखा
किंबहुना ठाणे जिल्ह्यामधले सगळ्यात सिनियर पॉलिटिशियन म्हणून गणेश नाईक आहेत असं मला वाटतं. तुम्ही तपासून घ्या. तर मी त्या सर्व निवडणूक लढवणाऱ्यांचं स्वागत करतो. लोकशाहीच्या ह्या सोहळ्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमचं नशीब आजमावून बघा. जनतेचा कौल घ्या. जनता योग्य तो निर्णय घेईल. हे बघा, भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वानं दुसऱ्यांदा ऐरोली मतदारसंघामधून मला पक्षाची विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा ऐरोली विधानसभेचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी प्रचार आजपासून सुरू केलेला आहे आणि पक्षीय नेतृत्वाचे त्याबद्दल मी आभार मानतो. नाही, आता प्रश्न असा आहे, मी ती गोष्ट बोलून मी संदीप नाईकचा वडील आहे, ती गोष्ट मी सांगणं त्याच्यापेक्षा पक्षाच्या ऑब्झर्व्हर लोकांनी नेतृत्वानं समाजातल्या ज्याला आपण रूटची स्थिती काय आहे हे बघून त्या ठिकाणी निर्णय घेतला असेल असं मी समजतो. आणि संदीप नाईक त्या कॅलिबरचा नाही असं पक्षाला वाटलं असेल तर पक्षाला जे वाटलं ते योग्य असं आपल्याला म्हणायला पाहिजे. बरोबर आहे. चला.